नमस्कार, आपण पाहत आहात एसके न्यूज। सुमारे 9 वर्षाच्या कालावधीनंतर झालेल्या कराड नगरपालिका निवडणुकीत राजेंद्र सिंह यादव यांनी आपली उमेदवारी जाहीर केली व पुढे कोणताही पक्ष व युती असो आपण माघार घेणार नाही असे ठामपणे जाहीर केले। यानंतर त्यांना चक्रव्यूहात अडकवण्यासाठी अनेक नेत्यांनी यथाशक्ती प्रयत्न केले। आमदार अतुलबाबा भोसले यांनी भाजपच्या उमेदवार नगराध्यक्षपदी पक्षाच्या चिन्हावर लढेल हे जाहीर केले। युतीची काय भूमिका आहे हे तपासण्यापूर्वीच अतुलबाबा भोसले यांनी पूर्ण निवडणूक भाजप पक्षाच्या अधिकृत चिन्हावर लढेल हे जाहीर करत राजेंद्र सिंह यादव यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। पुढे मागे आपल्या आमदारकीला आव्हान हे राजेंद्र सिंह यादवच देऊ शकतात याची पूर्ण जाणीव आमदार अतुलबाबा भोसले यांना आहे। त्यामुळे यादवांचे पंख मात्र निवडणुकीत कापणे हाच त्यांचा मुख्य उद्देश होता। त्यामुळे त्यांनी राजेंद्र सिंह यादव यांना कोंडीत पकडण्याचा अतोनात प्रयत्न केला। दुसऱ्या बाजूला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही राजेंद्र सिंह यादव यांच्यावर रोष होता। विधानसभेच्या निवडणुकीला राजेंद्र सिंह यादव यांनी अतुलबाबा भोसलेंना सहकार्य केले होते। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाणून बुजून नगराध्यक्ष पदासाठी झाकीर पठाण यांना उभे केले, जेणेकरून मुस्लिम मते झाकीर पठाण यांना मिळून त्यांचा उपयोग विनायक पावसकर यांना होईल व राजेंद्र सिंह यादव यांना हे नुकसानीचे ठरेल। त्याचबरोबर त्यांच्याच पक्षातील व त्यांचेच सहकारी रणजित नाना पाटील यांनी बंडाचा झेंडा उभारला, जेणेकरून पक्षाच्या मताचे विभाजन व्हावे। पण राजेंद्र सिंह यादव यांनी मात्र संयमाने कोणतीही टीका न करता सर्व नेत्यांनी त्यांना चक्रव्यूहात अडकून त्यांची शिकार करण्याचे मनसुबे उधळून लावले व एक दणदणीत विजय मिळवला। कन्या शाळेजवळ सभा होणे ही एक विजयाची नांदी असते। गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहिणी शिंदे यांच्यासाठी कन्या शाळेजवळ सभा घेतली होती, तेव्हा सौ रोहिणी शिंदे यांचा विजय झाला होता। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेंद्र सिंह यादव यांच्यासाठी कन्या शाळेजवळ सभा घेतली व राजेंद्र सिंह यांचा विजय झाला। त्यामुळे यापुढच्या राजकीय नेत्यांच्या सर्व सभा मोठ्या प्रमाणात कन्या शाळेजवळ घेतल्या जातील यात शंकाच नाही। एसके न्यूज साठी ऋतुजा उबाळे।